मुलांना जे स्वातंत्र्य द्यायचं आहे किंवा स्वातंत्र्यासाठी मुलांची जी तयारी करायची आहे ती फार लहानपणापासून करावी लागते. पेरेंट्सनी हे कसं करायचं. पण तुम्ही जर याचा सडनली टीनेजमध्ये विचार करायला सुरुवात केली असेल ना तर तुमची गाडी चुकली. म्हणजे जर तुम्हाला खरंच मवाळ पद्धतीने सत्तांतर होणं जर अपेक्षित असेल तुमच्या घरामध्ये तर ते स्वातंत्र्य फार लहानपणापासून ग्रॅज्युअली द्यावं लागतं. एका विशिष्ट वयापर्यंत तुम्ही सगळं गच्च आवळून धरणार आणि त्याच्यानंतर आता टप्प्याटप्प्याने देऊ म्हणणार. जेव्हा हे मूल ऑलरेडी मोठं झालेलं आहे, जगाकडे तोंड करून उभं आहे, तर स्वातंत्र्य द्यायला उशीर झाला. मग ते तुमच्याशी झगडणार, मग तिथे संघर्ष होणार, मग रक्तपात होणार. तर अगदी लहानपणापासून मुलांना ग्रॅज्युअली जबाबदारी द्यावी लागते. त्यांना ताटवाटी मांडायला लावावी लागते, त्यांना थोडा स्वयंपाक करायला लावावा लागतो, त्यांना घरची भाजी किराणा आणायला सांगावं लागतं, त्यांना घरची कामं द्यावी लागतात. ती कामं 4 आणि 5 वर्षाची पोरं करू शकतात रे. 4 वर्षाचं पोर इस्त्री करू शकतं, पण चटका बसेल म्हणून आम्ही त्याला काहीच करू देत नाही. मग ते 15 वर्षाचं झालं की रस्ता क्रॉस करताना आम्हाला काळजी वाटते. हा जो भाग आहे हा महत्त्वाचा आहे की जर तुम्हाला मवाळ पद्धतीने ट्रान्झिशन हवं असेल तर ते फार लवकर सुरू करावं लागतं. तेव्हा मुलं हळूहळू जबाबदारी शिकतात. एक वय असं असतं की जेव्हा त्यांना आई वडील आपल्याला काहीतरी करू देत आहेत याचं कौतुक असतं आणि त्या कौतुकाच्या वेळेसच ते त्यांना करू द्यायला सुरुवात करावी लागते. आता मला कधी करू देताय का काढू तलवार, यावेळेस जेव्हा तुम्ही स्वातंत्र्य द्यायला सुरुवात करता तेव्हा फार उशीर झालाय. कारण आता मुलाला घाई झाली आहे आणि जबाबदारीतून आपोआप स्वातंत्र्य येतं. कारण तुम्हालाही कळतं ह्याला किती जबाबदारी झेपतीये. मुलांना जेवढी वाटते तेवढी त्यांना झेपत नाही, पण पालकांना जेवढी वाटते तितकी कमीही ती नसते. त्याच्या मधला जो सुवर्ण मध्य आहे तो सतत मूव्ह होत राहतो आणि तो वयवर्ष 2 आणि 3 पासून सुरुवात करावी.